महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ओझर विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडले। विमान प्रवास ही आता चैनीची बाब राहिली नसून ती काळाची गरज बनली आहे। ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उडान योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास सुलभ झालाय। ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार असून आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल। कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30,000 कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित असून दावोस दौऱ्यातून नाशिकसाठी 13,000 कोटी रुपयांचा गुंतवणूक येणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल। कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळून शेतमाल निर्यातीस गती मिळेल असे त्यांनी सांगितले। तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की विमानतळाच्या विस्तारीकरणासह जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असून नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की विस्तारित विमानतळामुळे नाशिकचा थेट 22 जिल्ह्यांशी संपर्क होणार आहे। तर विभागीय आयुक्त प्रवीण गेडा यांनी सांगितले की ओझर विमानतळ कार्गो वाहतुकीस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून कुंभमेळा निमित्त 23,000 कोटींची कामे सुरू असून आणखी 4,000 कोटींची कामे प्रस्तावित आहे। या प्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।